कत्तलीकरिता नेत असलेली 102 जनावरांची सुटका. पुलगाव पोलिसांची मोठी कारवाई. 10 जणांवर गुन्हा दाखल, 5 जणांना अटक. कत्तलीकरिता वाहनामध्ये नेण्यात येत असलेल्या तब्बल 102 जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पुलगाव पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. त्यामध्ये 3 मोठी वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून पुलगाव लगतच्या क्रशर मशीन जवळच्या शिवारात 3 ट्रक जप्त केले. त्यामध्ये MH32 AJ 6890, MH40 CD 9614 आणि CG 0NU 5923 क्रमांकाचा ट्रक जप्त करण्यात आला. वाहनात तब्बल 102 जनावरे आढळतील. ही जनावरे कत्तलखान्यात नेत असल्याची माहिती पुढे आली. घटनास्थळावर एक बंडा आढळला. ही जनावरे पडेगाव येथील गोशाळेमध्ये पाठविण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राहुल सोनवणी, पोलीस उपनिरीक्षक सदानंद वडतकर, संदीप चव्हाण, अजय अवचट, चंद्रशेखर चुटे, सुधीर लडके, रवींद्र जुगनाके, उमेश बेले, संदीप बोरवंश, विश्वजित वानखडे, मोहम्मद गौरवे, घनश्याम जाधव, रितेश गुजर आदींनी केली. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी मोहम्मद इखलास, मोहम्मद इरफान, मोहम्मद शादाब परवेज अब्दुल अजीज, शीतल सिंग रामसिंग राठोड, जगदीश भीमराव लिंगायत, मोहम्मद नसीम अन्सारी सर्व राहणार नागपूर या 5 जणांना शिताफीने अटक केली. नरेंद्र सिंग मोहम्मद फैजान राहणार नागपूर, शाबीर कुरेशी, तौसिफ कुरेशी, सोएब कुरेशी तिघेही राहणार पुलगाव असे 5 आणि अटकेतील 5 असे 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.